नमस्कार, मी मयुरेश कोंडूर. एबीपी माझावर माझा शहर माझा विजनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. आपण आहोत नाशिकमध्ये. महाराष्ट्राच्या आध्यात्मिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक इतिहासामध्ये नाशिकचं स्थान मोठं आहे, आपण सगळेजण ते जाणतो. पण त्याचबरोबर गेल्या साधारणतः 15 वर्षामध्ये जेव्हा मुंबई, पुणे आणि नाशिक असा एक गोल्डन ट्रायंगल तयार करण्यात आला, त्यानंतर औद्योगिक क्षेत्रातलं नाशिकचं स्थानही मोठं झालं. जागतिक दर्जावर त्याचं नाव नोंदवलं गेलं, या शहराची एक ओळख बनली. आणखी एक राजकीय क्षेत्रामध्ये बदल झाला, तो म्हणजे याच काळामध्ये गेल्या काही वर्षात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची स्थापना झाली. त्यानंतर राज ठाकरेंनी असं आवाहन केलं होतं की मला एकदा हातात सत्ता देऊन दाखवा, मग बघा मी काय करतो ते. नाशिक हे पहिलं शहर होतं महाराष्ट्रातलं ज्यांनी राज ठाकरेंच्या या हाकेला ओ दिली आणि इथं पहिल्यांदा मनसेचा महापौर या शहरामध्ये झाला. आता 5 वर्षानंतर वेळ आलेली आहे की जी आश्वासनं, जे बदल अपेक्षित होते ते घडलेले आहेत का? नाशिक औद्योगिक क्षेत्रामध्ये महत्त्वाचं स्थान आपलं टिकून असतानाच या स्पर्धेत मागे तर पडणार नाहीत ना? आवश्यक त्या नागरी सुविधा इथं येणार आहेत ना? आणि जर त्या यायच्या असेल तर योग्य राजकीय नेतृत्व नाशिकच्या लोकांना निवडावं लागेल आणि म्हणून ही महापालिकेची निवडणूक एक निर्णायक ठरणार आहे. त्यामुळंच त्यावेळेस स्पष्ट विजन, स्पष्ट दृष्टी जर नागरिकांची असेल तर ती या सगळ्या राजकीय नेतृत्वाची सुद्धा असेल, पक्षांची सुद्धा असेल. ते विजन काय आहे हे नाशिककरांना आज सांगायचं आहे. माझा शहर माझा विजनमध्ये सुरुवात करूयात मनसेपासून, कारण मनसेचा महापौर गेली 5 वर्ष या नाशिक शहरामध्ये. माझं शहर, होय, हे माझं शहर आहे आणि माझं विजन, माझ्या पक्षाचं जे विजन आहे ते अख्ख्या भारतात माझं शहर हे उठून दिसलं पाहिजे. अख्ख्या भारताला, अख्ख्या महाराष्ट्राला हेवा वाटेल अशा प्रकारचं हे शहर झालं पाहिजे. अशा प्रकारचं माझं आणि माझ्या पक्षाचं विजन आहे. आणि त्याचाच एक भाग म्हणून आपल्या सर्वांना माहीत असेल, बॉटॅनिकल उद्यान हे टाटा ट्रस्ट या माध्यमातून, CSR फंडाच्या माध्यमातून आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या प्रयत्नातून ते उभं राहिलेलं आहे. त्याचप्रमाणे या नाशिक शहरामध्ये शस्त्र संग्रहालय उभं राहिलेलं आहे की ते उत्तर महाराष्ट्रात, अख्ख्या उत्तर महाराष्ट्रात शस्त्र संग्रहालय नाही. त्याचप्रमाणे वॉटर कर्टन, रंगीत संगीत कारंजा या शहरामध्ये उभा राहिलेला आहे. आणि अशा प्रकारचं विजन घेऊनच आम्ही निघालेलो आहोत. 450 कोटीचे रिंग रोड असतील, आता सध्या नाशिक शहरामध्ये सुरू असलेले 250 कोटीचे कॉलनी रोड्स असतील, त्याचप्रमाणे 200 नवीन घंटागाड्या या नाशिक शहरामध्ये धावणार आहेत की त्या गेल्या 10-12 वर्षामध्ये त्या नव्हत्या. त्याचप्रमाणे खत प्रकल्प हा आमच्या कारकिर्दीमध्ये मार्गी लागलेला आहे. आणि अशाच प्रकारच्या खूप काही चांगल्या नवीन गोष्टी आम्ही घेऊन आगामी काळामध्ये आपल्या समोर जाणार आहोत. आणि निश्चितच मला अभिमान वाटेल की गेल्या 20 वर्षात या नाशिक शहरामध्ये ज्या काही गोष्टी झालेल्या नाही त्या आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्षाच्या सत्ता काळात झालेल्या आहेत. महानगरपालिकेमधलं कामकाज हे जनतेच्या अभिमुख असायला पाहिजे. अनेक वेळा असं होतं की महानगरपालिकेमधली कामं जे असतात, त्याचे ठराव जे असतात, ते बाहेर यायला देखील 3 ते 4 महिने लागतात, कधी वर्ष लागतं आणि विकास कामाला खीळ बसत असतो. गेल्या 5 वर्षामध्ये जर आपण विचार केला तर 5 वर्षामध्ये महानगरपालिकेचे इतिवृत्त असतील, ठराव असतील, ह्यांना बाहेर पडायला खूप वेळ लागला आणि त्यामुळे विकास खुंटला. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्हाला जनतेला एक जनताभिमुख असं महानगरपालिकेची सत्ता द्यायची आहे. म्हणजे आज लोक खूप छोट्या छोट्या गोष्टींसाठी त्रस्त आहेत. लोक म्हणतात की तुम्ही 200 कोटी रुपये खर्च करून उद्यानं उभी केलेली होती, ती आज वाढली आहे. महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पार्टी जर सत्तेमध्ये आली तर मी आपल्याला वचन देते की आम्ही चांगल्या पद्धतीची उद्यानं, त्याचं मेंटेनन्स आम्ही चांगल्या पद्धतीने करू की ज्याच्यामध्ये फिरताना नाशिककरांना मनापासून आनंद होईल. घंटागाड्यांवरती जनतेच्या पैशामधून खूप मोठ्या प्रमाणामध्ये खर्च केला जातो. आता निवडणुका आल्या म्हणून काहीतरी कुठंतरी व्हिडिओ कॅसेट लावलं जातं की घंटागाड्या नवीन आल्या, परंतु नाशिककरांनी बघितलं की घंटागाड्यांच्यामुळे किती हाल या नाशिककरांचे झालेले. भारतीय जनता पार्टीची सत्ता आल्यानंतर अत्यंत चांगल्या पद्धतीचं प्रशासन, ज्याला आपण म्हणतो, हे आम्ही प्रशासन चांगल्या पद्धतीने देऊ, स्वच्छ आणि पारदर्शी कारभार करू. मुळात शिवसेनेची नाळ ही सामान्य माणसाशी जोडलेली आहे. त्यामुळे सामान्य माणूस डोळ्यासमोर ठेवून शिवसेनेचा हा अजेंडा आहे. काय लागतं सामान्य माणसाला? आपल्याला महापालिकेचं ब्रीदवाक्य आपण बघा, स्वच्छ नाशिक, सुंदर नाशिक, हरित नाशिक आणि सगळ्यात महत्त्वाचं सुरक्षित नाशिक. दुर्दैवानं आपण बघतोय नाशिकच्या सुरक्षिततेची काय अवस्था झालेली आहे. त्यामुळे या शहरात सर्वीकडे कॅमेरे असले पाहिजे, ज्याच्यामध्ये ह्या सर्व गोष्टी केंद्रित झाल्या पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या शहराचे ॲसेट्स काय आहेत, तर या शहराची नदी आहे, गोदावरी आहे, आणि ह्याच गोदावरीचं प्रदूषण आधी टाळलं गेलं पाहिजे. या दृष्टीनं सुद्धा आम्ही काम करणार आहोत. आणि दुसरी गोष्ट आता यांनी सांगितलं की या शहराचं नावच गुलशनाबाद होतं, म्हणजे उद्यानांचं शहर होतं. सर्वात जास्त उद्यान असलेली शहर आहे आणि करोडो रुपयाच्यावर खर्च झालेत, परंतु काय उद्यान आहेत?
केवळ त्याच्यामध्ये सिव्हिल सगळं इथपर्यंत गवत वाढलंय. उद्यानं सुद्धा इन्फॉर्मेटिव्ह असली पाहिजे. त्या उद्यानांमध्ये चांगले व्हेजिटेबल्स गार्डन करा, चांगलं ज्याला आपण म्हणतो की ॲडव्हेंचर उद्यान करा, ज्यातून मुलांना काहीतरी शिकायला मिळेल अशा पद्धतीची उद्यानं असली पाहिजे. आणि अजून एक गोष्ट मला जी वाटते की या शहरात आपल्याकडे पाहुणा आल्यानंतर आपण त्याला कुठे घेऊन जाणार आहोत. या शहराची ओळख जर तुम्ही बघितलं तर खऱ्या अर्थानं एक धार्मिक स्थळ म्हणून हे शहर प्रसिद्ध होतं. पुढे हे ग्रेप सिटी म्हणून झालं, वाईन सिटी म्हणून झालं, पण एक ना धड बराबर चिंध्या अशी अवस्था या शहराची झालेली आहे. त्यामुळे या शहरातली धार्मिक स्थळं असतील, पर्यटन हा जो विषय आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे. आपण भारतातलं जर पर्यटन बघितलं तर हे धार्मिक स्थळांवर अवलंबून आहे. त्यामुळे पर्यटन नावाचा विषय जर आपण चांगल्या पद्धतीने डेव्हलप केला तर या शहरातल्या मुलांना चांगला रोजगार मिळू शकतो, चांगले गाईड असले पाहिजे. या शहरात अनेक वास्तू आहेत, त्या वास्तूंचं प्रेझेंटेशन होणं आवश्यक आहे. की या शहरातल्या तरुणांना जे सॉफ्ट स्किल ट्रेनिंग्ज आहेत की महापालिका वेगवेगळ्या महिलांना ट्रेनिंग देतं, परंतु असे ट्रेनिंग देणं आवश्यक आहे ज्याची इथल्या इंडस्ट्रीमध्ये गरज आहे. आपण बघा, चांगला ऑफिस बॉय सुद्धा लवकर आपल्याला मिळत नाही. ऑफिस बॉयने सुद्धा कुठल्या पद्धतीने काम करावं हे जर शिकवलं त्याला ताबडतोब रोजगार मिळू शकतो. रोजगार हा खूप मोठा प्रश्न नाही आहे, विषय मानसिकतेचा आहे. दुर्दैवानं हे शहर मोठं झालं, परंतु पॉलिटिकल विल नावाचा या शहरात सगळ्यात मोठा अभाव आहे. हे आपण जसं एखादा मुलगा आपोआप मोठा होतो, त्याला दाढी मिशा येतात, हातपाय येतात, तो मोठा होतो, त्या पद्धतीचं या शहराचं आहे. शहर मोठं करण्यासाठी कोणी विशेष प्रयत्न केलेला नाही. मला असं वाटतं की पक्ष म्हणून हे सर्व आम्ही फोकस करणार आहोत. ठीक. ज्या काही गोष्टींचं काही जे मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चर जे आहे हे या नाशिककरांना यापूर्वीच काँग्रेसने NCPने यापूर्वी देऊ केलेलं आहे. आता राहिल्या गोष्टी ज्या काही आहे की विरंगुळ्याकरता काय असलं पाहिजे, उद्यान असलं पाहिजे का, ही तो नागरिक जे असतो टॅक्स पेअर असतो तर त्याची ही त्या कुटुंबाकरता ती एक महापालिकेचं एक दायित्व आहे. परंतु मग ती का दिल्या जाऊ शकत नाही. किती उद्यानं असले पाहिजे, नागरिकांनी किती मागणी केली पाहिजे, महापालिकेने किती देऊ केल्या पाहिजे, त्याचा मेंटेनन्स कसा राहिला पाहिजे, या अशा अनेक गोष्टी आहेत. आज पिण्याच्या पाण्याचं नियोजन महापालिका करू शकत नाही आहे, घंटागाड्यांचं नियोजन या ठिकाणी करू शकत नाही आहे. या ठिकाणी आरोग्याची यंत्रणा एवढी दुरावस्था झाली, जर का आपण त्या विजय ममता थिएटरपासून जर आपण पुढे गेलो तर त्या STPचं पाणी त्या ठिकाणी पूर्ण ते चांगल्या पद्धतीने हे होत नाही. एवढा दुर्गंधी त्या ठिकाणी पसरलेली आहे की आजूबाजूच्या लोकांना त्या ठिकाणी कसं राहावं हा प्रश्न पडलेला आहे. माझ्या मते महापालिकाच्या निवडणुकी लढत असताना ह्या गोष्टींचा अंतर्भाव जास्त असणं गरजेचं आहे आणि याचा आम्ही तंतोतंत याच्यावरती विचार करून सर्वसामान्यांचं जीवन हे सुखकारक व्हावी याकरता आम्ही प्रयत्न करू. राहिली गोष्ट साधी पार्किंगचा जो विषय या ठिकाणी आहे, पार्किंगची तर दुरावस्था सोडून द्या, पण या ठिकाणी असलेला ट्रॅफिक अवेअरनेस, हा ट्रॅफिक अवेअरनेससुद्धा आज विद्यार्थ्यांपासून डेव्हलप होणं अतिशय गरजेचं आहे. आपण जर का बघितलं तर आजही 2 व्हीलरवरती ट्रिपल सीट बसण्यामध्ये काही युवक आपल्याकडे त्यात आज धन्यता मानतायत आणि एकही जण सिग्नल पाळायला तयार नाही आहे. मग ती सिग्नल यंत्रणा कशी असली पाहिजे, विद्यार्थ्यांचा त्या ठिकाणी बस थांबा कुठे असला पाहिजे, महिलांचं त्या ठिकाणी सुरक्षितता कशी असली पाहिजे, या सगळ्या गोष्टींचा या ठिकाणी विचार करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा या नागरिकांना बरोबर घेऊन ही महापालिका निवडणूक लढण्याचा निश्चित मानस आहे. ठीक. जे नाशिक सिटी ही होली सिटी म्हणून ओळखली जाते आणि जी गोदावरी ह्या होली सिटीचं मुख्य केंद्रबिंदू आहे, त्या गोदावरीची अवस्था आज अत्यंत भयानक आहे. BOD 35च्या पुढे गेलेला आहे आणि हायकोर्ट आणि महानगरपालिकेचे कान टोचलेले आहेत. म्हणजे ज्या गोदावरीमुळे नाशिकची ओळख आहे त्या गोदावरीवर सतत अन्याय होत आहे आणि त्या गोदावरीमध्ये मलमूत्र विरहित मिश्रित पाणी जे मिक्स होतं त्याच्यासाठी माझ्या पक्षाचा मुख्य अजेंडा असा असेल की गोदावरीची स्वच्छता कशा पद्धतीने करता येईल हा मुख्य उद्देश असेल. नाशिकमध्ये औद्योगिक वातावरण चांगलं व्हावं म्हणून प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे. जी MIDC आज नाशिकला कररूपाने प्रचंड पैसा देते आणि ज्या पूर्वी जकातीवरती ज्या MIDC वरती नाशिकचा सगळा डोलारा अवलंबून होता त्या उद्योगधंद्याकडे नाशिक शहराचं अक्षम्य दुर्लक्ष झालेलं आहे. तिथले उद्योग व्यवसाय असतील, तिथली स्वच्छता असेल, तिथला घंटागाड्यांचा प्रश्न असेल, तिथला ड्रेनेजचा प्रश्न असेल, इवन तिथं काम करणाऱ्या महिलांसाठी पाळणाघरचा प्रश्न असेल, कुठल्याही प्रश्नाकडे महानगरपालिकेने लक्ष दिलं नाही. तर ह्या प्रश्नाकडे सुद्धा महानगरपालिकेने लक्ष देण्यासाठी विशेष प्रयत्न होणं गरजेचं आहे. पावसाळ्यामध्ये धो पाऊस पडतो आणि नद्यांना पूर येऊन जातो आणि आपण बघितलं की गेल्या सिंहस्थानंतर पहिल्यांदा 50 वर्षामध्ये रामकुंड कोरडा ठक्क पडला होता. ही परिस्थिती सगळ्या नाशिककरांनी बघितली. त्यामुळं जे पावसाळ्यामध्ये पाणी पडतं त्याचं वॉटर हार्वेस्टिंग करणं ही अत्यंत काळाची गरज आहे आणि त्या दृष्टीने महानगरपालिकेने तातडीने उपाययोजना करण्यासाठी प्राधान्यक्रम हा आमच्या पक्षाचा असेल.
दुसरं ग्रीन एनर्जीची आता ग्रीन एनर्जीचा विचार करणं गरजेचं आहे आणि अनकन्व्हेन्शनल एनर्जीचं कशा स्वरूपामध्ये इम्प्लिमेंट केलं पाहिजे त्या दृष्टीने प्रयत्न करणं हाही माझ्या पक्षाचा अजेंडा आहे. शेतकऱ्यांची आज जर परिस्थिती बघितली तर 25 पैशांनी कांदा कधी विकला जातो, कधी टोमॅटो रस्त्यावरती फेकून द्यावा लागतो. त्या शेतकऱ्यांना नाशिकमध्ये येऊन त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत कसा विकता येईल आणि त्या दृष्टीने नाशिक महानगरपालिका काय करेल. आपल्या प्रत्येक वॉर्डमध्ये एक ओपन स्पेस आहे आणि आठवड्यातून एकदा जर तो शेतकरी आपला माल घेऊन नाशिकमध्ये आला तर नाशिक महानगरपालिकेने त्यांना सुरक्षिततेचं वातावरण दिलं पाहिजे आणि त्यांना असं वाटलं पाहिजे की आपला जो माल आहे तो इथल्या ग्राहकांपर्यंत थेट जातो आणि त्या दृष्टीने जर शेतकऱ्यांना मदत केली तर मला असं वाटतंय की आजूबाजूची खेडी सुद्धा चांगल्या पद्धतीने पुढे येतील आणि एक नाशिकच्या दृष्टीने एक चांगली गोष्ट घडेल असं मला वाटतं. एक छोटासा ब्रेक घेतो आहोत माझं शहर माझं विजन मध्ये. नाशिकचे प्रश्न इथंच सगळे संपलेले नाहीत, आणखी खूप सारे जिव्हाळ्याचे प्रश्न नागरिकांना विचारायचे आहेत. पण एक ब्रेक घेऊयात, लगेच परत येऊयात. तुम्ही पाहत रहा एबीपी माझा. ब्रेक नंतर तुमचं स्वागत एबीपी माझामध्ये. आपण माझं शहर माझं विजन घेऊन आलो आहोत नाशिकमध्ये. नाशिककरांना कोणते जिव्हाळ्याचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत आणि ते या सगळ्या पक्षांच्या जाहीरनाम्यामध्ये असावेत असं त्यांना वाटतंय. त्याबद्दलच्या कृतीची पण अपेक्षा त्यांना आहे. आपण नाशिककरांना विचारूयात. सगळ्या राजकीय पक्षांनी त्यांचे जे विजन आहे, त्यांना काय अपेक्षित आहे या शहराकडून ते मांडलेलं आहे. आता वेळ नागरिकांची आहे. आपल्याबरोबर काही विद्यार्थी आहेत ज्यांनी काही दिवसांपूर्वी नाशिकमधल्या बहुसंख्य लोकांकडे जाऊन काही हजारांचं सॅम्पल घेऊन नक्की या सगळ्या रस्ते, त्यानंतर कचरा, त्यानंतर घंटागाडी आणि सोबतच बाकीचे सगळे पार्किंगचा महत्त्वाचा इश्यू, या सगळ्या विषयांवर नागरिकांना प्रश्न विचारले होते. जे दावे केले गेले आहेत सत्ताधाऱ्यांकडून आणि जे अपेक्षा केल्या गेलेल्या आहेत, परिस्थिती एकंदरीत काय आहे, बहुतांश सगळ्या नाशिककरांचं म्हणणं काय पडलं ज्यावेळेस तुम्ही सर्व्हे केला त्याला? आम्ही जवळजवळ 4,500 लोकांना भेटलो आणि सर्वे केला. परंतु जनतेचं म्हणणं होतं राजकारणी जे ते फक्त आम्हाला आश्वासन देतात परंतु त्याची पूर्ती होताना मात्र दिसत नाही. म्हणजे आता जे काही दावे या ठिकाणी विजन सांगण्यात आलं यात कुठलंही आम्हाला तथ्य दिसत नाही. असं काहीही झालेलं नाही या समाजामध्ये. ज्यावेळेस आम्ही तळागाळात जाऊन बघितलं, वाहतुकीची व्यवस्था असेल अतिशय भयंकर आणि पाणी हे चांगल्या स्वरूपात येत नाही असं सांगितलं जातं आणि झोपडपट्टी वाढते. म्हणजे असे अनेक प्रश्न त्यांना सर्वसामान्यांना भेडसावत आहेत. म्हणजे जे काही दावे केले जातात की आम्ही इतका विकास केला तितका विकास केला, उद्यानं बांधली, परंतु त्या उद्यानांमध्ये गुटख्याचे कागद आम्हाला सापडतात. ही स्थिती त्या ठिकाणी नागरिकांनी बोलून दाखवली. अच्छा, कोणते सगळ्यात महत्त्वाचे 2 मुद्दे नाशिककरांना महत्त्वाचे वाटतात या निवडणुकीमध्ये किंवा त्या जाहीरनाम्यामध्ये आले पाहिजेत पक्षांच्या? सर्वात प्रथम असं सांगावंसं वाटतं, जे उद्याचं जे भविष्य आहे, जे विद्यार्थी आज महापालिकेच्या शाळेत शिकताय ते विद्यार्थी मराठी भाषेत शिकताय. तर पालिकेने नक्कीच विचार करायला हवा का आम्ही जो सर्वेक्षण केलं महापालिकेने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्यात का, याबद्दल नागरिकांनी 78% मत नोंदवलं आहे की महापालिकेने इंग्रजी माध्यमांच्या शाळा सुरू कराव्यात. आणि दुसरा प्रश्न हा बहुतेक मनसेसाठी खास प्रश्न असावा. आणि दुसरा प्रश्न असा आहे का वाहतूक व्यवस्थेची सगळीकडेच बोंब नागरिकांनी बोलून दाखवली आहे, सर्वेक्षणामध्ये व्यक्त केलेली आहे. तर सिग्नल व्यवस्था असेल, त्याच्यानंतर रस्त्यांचे खड्डे हा प्रमुख मुद्दा त्यांनी सर्वाधिक टक्केवारी ही रस्त्यांची खड्डे ही सगळ्यात जास्त नोंदवली आहे. छोटे रस्ते असतील, मोठे रस्ते असतील, ते खड्डे बुजवावेत असं नागरिकांनी व्यक्त केले. मनसे आपली सत्ता इथं आहे, आपला महापौर आहे. जर हा जे प्रश्न आपण बघितले तर मूळ प्रश्न हा दिसतोय, निष्कर्ष यातनं काढला. आपण कदाचित टक्केवारीकडे जाऊयात नको, केवळ 4,500 सगळ्यांची शीतावरून भाताची परीक्षा करूयात नको. पण जे बेसिक प्रश्न आहेत, रस्ते असतील, कचऱ्याचे असतील, उद्यानाचे असतील, ते त्याला महत्त्वाचे वाटत आहेत. खूप जण इथं म्हणतायत आणि त्याच्यावर लिहून पण इथं येत आहे की आपण जे मोठमोठे स्मारकं, बॉटनिकल गार्डन, त्यानंतर संग्रहालय करतात, या सगळ्या कॉस्मेटिक सर्जरीज आहेत. जे महत्त्वाचे मुद्दे, जिथं खरंच ऑपरेशन होण्याची गरज आहे, जो मुळात रोग आहे, तिथं आपण सत्ताधारी म्हणून कमी पडला आहात असं बहुतांशांचं म्हणणं आहे आणि तेच करत या सर्वेक्षणामधनं पण दिसतं आहे. नाशिक महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मराठी विषयाबरोबरच मराठी लँग्वेजमध्ये शिक्षण दिलं जातं आहे आणि ते इंग्रजी माध्यमातून देखील दिलं गेलं पाहिजे. मी त्यांच्या मताशी सहमत आहे आणि 100% ह्या नाशिक महानगरपालिकेच्या जवळ 150च्या आसपास शाळा आहेत. तर त्या शाळांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्ग देखील आपण चालू करणार आहोत आणि खूप ठिकाणी ते आपण चालू देखील केलेले आहेत, सेमी इंग्लिश. आता त्यांनी सांगितलं रस्ते, तर रस्ते जवळजवळ 450 कोटीचे रिंग रोड या नाशिक शहरामध्ये झालेले आहेत, हे तुम्ही नाकारू शकत नाही. आता सध्या जवळजवळ 250 कोटीचे कॉलनी रोड्स या नाशिक शहरामध्ये चालू आहेत, हे तुम्ही नाकारू शकत नाही. आणि निश्चितच मला सांगायला अभिमान वाटेल की बाकीच्या शहरांपेक्षा नाशिक शहर हे अतिशय सुंदर आणि चांगले रस्ते असलेलं शहर आहे.
ह्याच्यासाठी माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी सिंहस्थामध्ये देऊ केलेलं 75% अनुदान आणि त्याच्या माध्यमातून ह्या सगळ्या रस्त्यांचा विकास झालेला आहे. मी आणि त्यांच्या मटाले मताशी जे देखील बोलले सहमत आहे. परंतु नाही, त्यांनी 2 मिनिटं. इतके पैसे दिले म्हणजे नाशिक शहरवासियांवर उपकार केले असं होत नाही. त्यांनी जवळजवळ 2400 कोटी रुपये त्यांनी उज्जैनच्या सिंहस्थ मेळ्याला देखील दिलेले आहेत आणि आपल्याला त्यांच्या मानाने आपल्याकडे फार कमी प्रमाणात सिंहस्थ निधी आलेला आहे आणि तो देखील काँग्रेस राष्ट्रवादीच्या काळामध्ये मंजूर झालेला आहे. माझं काय म्हणणं आहे की बटालेंच्या मुद्द्याशी मी सहमत होते. परंतु दोघंही मी एकमेकांच्या आपल्याला एक मतांशी सांगेन सहमतच आहेत की असं मला वाटतं नाही रस्त्यांच्या विकासाच्या बाबतीमध्ये ह्याचं कारण आहे की त्याचा निधी म्हणजे मुख्यमंत्री महोदयांना कुठलंही शिष्टमंडळ यांचं न भेटता आम्ही शहरातले तिन्ही आमदार आम्ही सर्वजण भेटलो, त्यांना विनंती केली महानगरपालिकेची. माझं पूर्ण झाल्यानंतर तुम्ही बोला, सगळेच बोला, काही अडचण नाही. उत्तर पूर्ण करा. आणि 75% जो काही निधी लागणार होता जवळपास 2300 कोटीचा आराखडा तयार करण्यात आलेला होता आणि या 2300 कोटीच्या आराखड्यामधून 75% निधी जो आहे हा महाराष्ट्र शासनाने दिला. परंतु आम्ही कधीही असं सांगायला आलो नाही की आम्ही एवढे रिंग रोड केले, हे रस्ते केले, आमचं कर्तव्य होतं. सरकारचं सिंहस्थ चांगल्या पद्धतीने पार पडावं ह्याच्यासाठी पालकमंत्री गिरीश महाजन अहोरात्र ह्या शहरामध्ये काम करत होते. म्हणजे प्रत्येक ठिकाणी जाऊन त्यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने ह्या सिंहस्थाचं नियोजन करण्याचं काम केलं. त्यामुळे मला श्रेय घ्यायचं नाही, आम्ही जनतेसाठी काम करतो आणि अहोरात्र काम करतो, मला कुठलंही श्रेय नको. श्रेयासाठी आम्ही तर बसलो नाही. मनसेच्या प्रवक्त्यांनी सांगितलं की काँग्रेसच्या काळामध्ये हा निधी मिळालेला आहे सिंहस्थाचा, ते त्यांनीच सांगितलं, म्हणजे आम्हालाही सांगायची गरज नाही पडलेली. काँग्रेस राष्ट्रवादीच्या सत्ता काळातच मंजूर झालेला आहे. अजिबात श्रेय घेऊ नये. दुरुस्त करते मी 2 मिनिटं दुरुस्त करते. मला वाटतं सगळ्यात महत्वाचा प्रश्न त्यांनी जो विचारला की 35 ते 40 हजार मुलं हे नाशिक महापालिकेच्या शाळांमध्ये शिकतायत आणि हा वर्ग असा आहे की ज्यांना शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे. परंतु शिवसेनेची जिथं सत्ता आहे म्हणजे मुंबई महानगरपालिकेत इथे माननीय आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वाखाली त्या मुलांचं दप्तर ओझं कमी करण्याचा प्रयत्न केला गेला, त्यांना टॅब दिले गेले आणि त्याला खऱ्या अर्थानं व्हर्च्युअल क्लासरूम सुद्धा नाशिक मधल्या मुंबईमध्ये सुद्धा मराठी शाळा बंद पडतात. सांगतो ना मी सांगतो ना तुम्हाला अगदी बरोबर. नाशिक शहरातल्या ज्या 5 सेमी इंग्लिश आणि इंग्लिश शाळा सुरू झाल्या त्या सुद्धा शिवसेनेच्या काळात सुरू झाल्या. नाशिक मधल्या जेवढ्या महानगरपालिकांच्या शाळा आहेत तिथल्या व्हर्च्युअल क्लासरूम सुद्धा शिवसेनेचे महापौर असताना झालेले आहेत. हे जे काय रस्ते झालेले आहेत हे रस्ते माननीय आयुक्त गेडाम यांनी पूर्ण शहराचा सर्व्हे केला. त्यात कुठले रस्ते हे अत्यंत त्यांची दुरावस्था झाली आहे त्यांचं एकत्रित टेंडर काढलं, त्यामुळे महापालिकेचे पैसे सुद्धा वाचले आणि आज जे काय रस्ते दिसत आहेत ते फक्त आणि फक्त आयुक्त गेडामांच्या याच्यामुळे झालं. आयुक्त गेडाम काही मुख्यमंत्री नाहीयेत, ज्यांची सत्ता असते त्यांना क्रेडिट दिलंच गेलं पाहिजे. उद्या मुख्यमंत्र्यांनी काम केलं तर मुख्यमंत्र्यांना श्रेय आपण दिलं पाहिजे. उद्या पंतप्रधानांनी जर काम केलं तर आपण त्यांना श्रेय दिलं पाहिजे. या नाशिक शहरातील रस्ते कसे असले पाहिजे, क्वालिटी कंट्रोल मार्फत कधी कुठल्या रस्त्याची कधी चौकशी झाली नाही. फक्त सगळे पक्षांनी सगळे नगरसेवक एकत्र मिळून टक्केवारी प्रत्येकाला कशी भेटेल ही टक्केवारीमुळे सगळ्या नाशिकचा विकास झाला नाही. म्हणून आजचे जे रस्ते बघितले आपण खड्ड्यात रस्ते रस्त्यात खड्डे हे जे सगळे पक्ष मिळून एकत्र संगनमत करून टक्केवारी म्हणून या नाशिक शहराची वाट लावली या लोकांनी. सुनील खुने साहेबांनी सांगितलं होतं की ज्या रस्त्यांवरती खड्डे पडलेले तिथं डम्पिंग स्टाईलने पेवर ब्लॉक वापरून आपण ते खड्डे बुजवू, पण ते खड्डे बुजलेले का? लोकांना इथे नाशिकमध्ये मणक्याचे आजार लागलेले. रस्ते अपुरे असतील, रस्ते नसतील किंवा आहेत ते रस्ते खराब असतील तर सगळ्यात पहिल्यांदा त्रास होईल ज्येष्ठ नागरिकांना. तुम्हाला असं वाटतं की नाशिकमधले रस्ते प्रशस्त छान मोठे दिसत ते व्यवस्थित उत्तम झालेत किंवा बहुतांश तक्रार करतायत तशी अवस्था वाईट आहे? सर्व रस्ते अतिशय चांगले झाले असं सर्वांना छाती ठोकपणे सांगता येणार नाही. अनेक रस्त्यांमध्ये खड्डे आहे आणि अनेक रस्ते नादुरुस्त पण झालेले आहे. मी या ठिकाणी यांना सर्व पक्षांना विचारणा करतो की तुम्ही पक्षाच्या आता येणाऱ्या निवडणुकीमध्ये पारदर्शक कारभार करण्याची भूमिका घेणार आहात का? भ्रष्टाचार मुक्त उमेदवारांना आपण तिकीटं देणार आहात का? पण मला यांना एक प्रश्न विचारायचा आहे, तुम्ही रस्त्यांना डांबरीकरणचा थर किती लावणार? थर लावून आता फ्लायओव्हर बांधण्याची गरज नाही राहिलेली आहे, एवढी उंची वाढून गेलेली आहे. आणि राहिला प्रश्न स्पीड ब्रेकरचा. स्पीड ब्रेकरची उंची एवढी वाढून ठेवली का तसं डोंगरावून जातोय आपण. जे 2 व्हीलर आहेत किंवा महिला आहेत तर त्यांच्या अपघात होतात, त्याचं दुर्घटना घडतायत. तर थरांची डांबरीकरणचा थर लावा, पण मर्यादित लावा, जेणेकरून नाशिक शहराला फ्लायओव्हर उद्घाटन डायरेक्ट इलेक्शन झाल्यानंतर तसं नको करायला. आम्ही आमच्या सत्ता काळामध्ये जे मागील गेल्या 15 वर्षामध्ये जे रोड झालेले नाही ते आमच्या सत्ता काळामध्ये आम्ही केलेले आहेत. आणि दुसरा एक विषय आहे की खड्डे थोड्या प्रमाणात आहेत
काही जे कॉलनी रोड झालेले नाही तर त्या ठिकाणी थोड्याफार प्रमाणात खड्डे आपल्याला दिसतील. मी म्हणत नाही की 100% खड्डे या नाशिक शहरामध्ये पूर्ण भरले गेलेले आहेत. थोडेफार असतील, त्याची देखील जबाबदारी मी घेतो सत्ताधारी पक्षाचा गटनेता या नात्याने. गेल्या 15 वर्षामध्ये आम्ही अनेक वर्षांपासून मागणी करतो आहोत की औद्योगिक क्षेत्र ज्या पद्धतीनं वाढत आहे तिथल्या रस्त्यांचं चौपदरीकरण होणं हे तेवढंच क्रमप्राप्त आहे. परंतु सिंहस्थाच्या ह्या योगायोगानं एक रस्ता तुम्ही फक्त मोठा केला आणि अजूनही औद्योगिक क्षेत्रातलं चौपदरीकरण झालेलं नाही आहे. सर्कल टाकले जातात ते चुकीचे असतात. सर्कल ऐवजी तुम्ही जर सिग्नल बसवले तर ट्रॅफिक जाम होणार नाही आणि नुकसान. आणि सौर ऊर्जेवर जर सिग्नल चालतोय तर नाशिकमध्ये जे मोठाले सर्कल असतील ते छोटे करावे किंवा सर्कलच नसावं, म्हणजे ट्रॅफिक वाहतुकीला त्रास होणार नाही. आपण सर्वच लोकांना म्हणजे फंड अलॉटमेंट आणि फंडबद्दल डिस्ट्रीब्युशन्स आणि त्याच्याबद्दल ग्रेव्हन्सेसबद्दल बोलत आहोत. नॉर्मली हे गोष्ट घडते की फंड आला आणि विरोधक म्हणता की फंडाचा मिसयूज झाला. हे कॉमन फॅक्टर आहे, असं होतं किंवा होत पण असेल. पण माझं एक असं म्हणणं आहे की मग का ना आपण ह्या प्रत्येक फंडाचं ऑडिट व्हावं, मायक्रो ऑडिट व्हावं, कोणता फंड कशासाठी वापरला गेला हे जर जनतेला सांगितलं गेलं तर जनतेला बी समजेल की बा हे आपण बऱ्यापैकी याचं फंड युटिलायझेशन करत आहोत आणि त्याप्रमाणे कोणाला सुद्धा ह्या गोष्टीचे ग्रेव्हन्सेस राहणार. आता नाशिकमधला जो सिंहस्थ झाला 2500 कोटी रुपये खर्च झाले. आम्ही जनते म्हणून सांगतो 250 कोटी रुपये सुद्धा या शहराच्या विकासासाठी लागलेलं नाही. 2250 कोटी रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे, परंतु कुठलाही अधिकारी उत्तर देत नाही आणि जनतेचा आक्रोश मात्र कोणी ऐकून घेत नाही. मटाल यांनी सांगितलं की आम्ही CSR फंडमध्ये बाहेरच्या इंडस्ट्रीजकडून आम्ही इथं त्यांना CSR फंड करायला लावल्या. इथल्या इंडस्ट्रीजसाठी काय केलं? इथल्या इंडस्ट्रीज स्वतः ट्रॅफिक आयलंड करण्याकरता 18 अर्ज आमचे 5 वर्षापासून पेंडिंग आहे, एकही मंजूर झालेलं नाही. असं का करावं लागलं? इथल्या इंडस्ट्रीचा सहभाग का केला नाही? GBK किंवा टाटा यांना का बोलवावं लागलं? महापालिकेचे फंड पुरेसे नव्हते का? म्हणजे जे केलं ते एक उदाहरण आहे हे मान्य, पण ते केवळ अगतिकतेनं केलं का नवीन प्रयोग म्हणून केलं? बेळेजींनी जो प्रश्न विचारलेला आहे मला चांगलं आठवतं की मी ज्यावेळेस नवीन नगरसेवक म्हणून निवडून आलेलो होतो, म्हणजे 2012 साल असेल, तर त्या टायमिंगला मला मंडलेच्यांचा चेहरा देखील आठवतो आणि बेळेंचा चेहरा देखील आठवतो की तुम्ही या संपूर्ण नाशिक शहरामध्ये जकातीने खूप धुमाकूळ घातलेला आहे आणि जकातीकरण हे काय झालं, जकात ही रद्द झाली पाहिजे हे आदरणीय राजसाहेब ठाकरेंकडे हे संपूर्ण शिष्टमंडळ गेलेलं होतं. आदरणीय राजसाहेब ठाकरे यांनी एका शब्दात यांना सांगितलं माझी सत्ता आली तर मी हे जकातीचं खाजगीकरण जे आहे हे रद्द करून टाकणार, त्याचा ठेका रद्द करून टाकणार. आणि हे नंतर केलं, पहिलं आम्ही केलं, आम्ही केलं पहिलं, त्याच्यानंतर यांनी LBT लागू केला, लागू केला. म्हणजे माझा सांगायचा उद्देश इतकाच की आम्ही इंडस्ट्री सोबत आम्ही पहिल्यापासून आहोत. हा आक्षेप इथं बऱ्याच काळापासून आहे. काम राज्य शासन करतं. भाजप सत्तेमध्ये आल्यापासून नाशिकच्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा जो कामकाज आहे त्याच्यामध्ये भाजप खूप मुंबईतलं लक्ष घालतं आणि ते होत नाहीये असा आक्षेप अनेक जणांचा इथं आहे. खरं आहे? नाही, हे अत्यंत हे मला वाटतं की त्यांच्या कामातून त्यांना आलेलं फ्रस्ट्रेशन आहे. अहो चांगला आयुक्त यांनी घालून टाकला, 2 मिनिटं. चांगला आयुक्त त्यांना बोलू द्या, गेडा म्हणला यांनी घालून टाकलं, त्यांना पूर्ण बोलू द्या. म्हणला यांनी घालून टाकलं. आयुक्त गेडाम आमदार आणि पालकमंत्र्यांचं ऐकत नव्हते म्हणून आयुक्त गेडामांची बदली करून टाकली यांनी. उत्तर पूर्ण करू द्या. असा होता प्रश्न असा विचारला गेला, आपण उत्तर ऐकूयात. औद्योगिक वसाहतीमध्ये भौतिक सुविधा मिळत नाही हा प्रश्न आहे आणि ह्या भौतिक सुविधा देऊ नये असं राज्य सरकार कधीही म्हटलंय, कधीही म्हणणार नाही. 2 मिनिटं. ह्या विषयाच्या बाबतीमध्ये भौतिक सुविधा महानगरपालिका क्षेत्रामध्ये टॅक्स जेव्हा इंडस्ट्री भरते तेव्हा त्यांना ती कामं करून देणं हे निश्चित स्वरूपामध्ये काम. नगरपालिकेची निधी जो आहे 1000 कोटीचा आहे, 1000 कोटीचं बजेट नाशिक शहरात. महानगरपालिकेत 2 मिनिटं माझं पूर्ण. महानगरपालिकेचं हे दायित्व आहे, परंतु मी तुमच्या माहितीसाठी सांगते की ह्या विषयाच्या बाबतीत भौतिक सुविधा पुरवणं महापालिकेचं दायित्व आहे, परंतु MIDCच्या माध्यमातून मागच्या अधिवेशनामध्ये म्हणजे उन्हाळी अधिवेशनामध्ये आमचे शिवसेना पक्षाचे आदरणीय सुभाषजी देसाई साहेब हे उद्योग मंत्री आहेत आणि तेव्हा मी सभागृहामध्ये एक प्रश्न उपस्थित केला आहे
आणि त्याच्यावरती काम चालू आहे. आता राज्य सरकारकडे किती फंड आला मी तुम्हाला सांगते. 75% आम्ही सिंहस्थात निधी दिला. तुम्हाला सांगते की 10 कोटी रुपये मी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून मल्टी लेवल पार्किंगसाठी मी मंजूर करून घेतले. 8 मार्च 2016ला त्याचा GR निघाला. ह्यांच्याकडून अजून अद्यापपर्यंत आम्हाला ठराव प्राप्त होत नाहीये. आलं लक्षामध्ये. त्यानंतर तुमच्या माहितीसाठी सांगते की 100 खाटांचं रुग्णालय होतं एक, की ज्याच्यासाठी आम्ही जागा मागत होतो. त्याचा ठराव 9 महिने 2013 मध्ये मंजूर झालेलं हे रुग्णालय होतं. 2013 नंतर मी 2014 मध्ये ह्यांनी ठराव 1 वर्ष आम्हाला दिला नाही. तुमच्या मनसे माहितीसाठी आणि सांगते. भाजपच्या युद्धामध्ये आपण काँग्रेसला काही काळ जज करूयात. खरं आहे का? कोण खरं बोलतंय, कोण खोटं बोलतंय? वस्तुस्थिती अशी आहे की आम्ही बघितलं की राज ठाकरेंचे 2 दिवसाआड आम्ही फोटो बघतो की मुख्यमंत्र्यांची भेट घेताना, म्हणजे मुख्यमंत्र्यांना ते नाशिकच्या समस्या सांगतात, मग त्यांची कसली चर्चा होती मला माहित नाही. आणि हे जे आमदार आहेत नाशिकमध्ये, हे जे आमदार आहेत ते कुठल्या अधिकाऱ्याला इथे आणायचं, कुठल्या अधिकाऱ्याची बदली करायची, कुठलं धरण होऊन नाही द्यायचं, या गोष्टीमध्ये पडण्यापेक्षा नाशिकचा विकास कसा होईल त्या दृष्टीने जर प्रयत्न केला तर मला असं वाटतं नाशिककरांना रिलीफ मिळेल. आणि ॲज अ इंडस्ट्रियलिस्ट म्हणून मला एक गोष्ट सांगायची आहे. मागच्या 15 वर्षांमध्ये इंडस्ट्रीचे एवढे प्रश्न आहेत की ते पूर्ण होत नाही आहे. आम्ही कॉर्पोरेशनला इव्हन तुम्हाला माहीत नसेल कदाचित, बऱ्याच लोकांना मी या माध्यमातून सांगू इच्छितो की अंबड आणि सातपूर या दोन्ही ठिकाणी आजपर्यंत ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे. एवढे वर्ष झाले कॉर्पोरेशन एवढं टॅक्सच्या रूपाने एवढा पैसा वसूल करते, इंडस्ट्री काही विजन नाही आहे. तर माझं तर असं म्हणणं आहे की सातपूर आणि अंबड हे जे आहे हे आता शहरामध्ये आलेले आहेत, याची स्वतंत्र औद्योगिक नगरी का करू नये? या संदर्भात मध्यंतरी आपण वाचलं असेल, माननीय उद्योग मंत्री सुभाषजी देसाई साहेब यांनी नाशिकमध्ये IT हब व्हावं यासाठी प्रयत्न केले. त्यासाठी जागेचा सुद्धा प्रस्ताव मंजूर केला आहे आणि नाशिकला एक वेगळं IT डेस्टिनेशन देण्याची जे काय गोष्टी या फक्त शिवसेना करते आणि ते आता आपल्याला रिझल्टमध्ये दिसेल. स्मार्ट सिटीबद्दल नाशिककरांना काय वाटतं हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण भविष्यामध्ये प्रत्येक शहराला स्मार्ट सिटीज व्हायचं आहे, नाशिकला पण ते व्हायचं आहे. पण एक ब्रेक घेऊयात आणि त्याबद्दल आपण बोलणार आहोत. तुम्ही पाहत रहा ABP माझा. ब्रेकनंतर माझा शहर माझं विजनमध्ये तुमचं स्वागत. आपण नाशिकमध्ये आहोत आणि नाशिककरांना येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये कोणते महत्त्वाचे मुद्दे सगळ्या राजकीय पक्षांनी प्रायोरिटीनं घ्यावेत असं वाटतंय, आपण त्यांना विचारतो. एक शहराच्या विकासाच्या दृष्टीने एक व्हिजन डॉक्युमेंट व्हायला पाहिजे. मला असं वाटतं तेच आपण करतो आहोत. तुमचा एखादा ज्यामध्ये सल्ला सांगा. येस सर. त्याच्यात मला असं वाटतं की आता शहराचा 20 वर्षाच्या हिशोबाने एक डेव्हलपमेंट प्लॅन येत असतो, विकास आराखडा, जो नाशिकचा आता प्रस्तावित आहे किंवा येतोच किंवा आलाच आहे. तर त्याच्यावर मुख्यमंत्री सही करतायत. मुख्यमंत्र्यांनी सही त्याच्यावर केली आहे. ठीक आहे, मुख्यमंत्र्यांनी सही केलेली आहे. मुख्यमंत्र्यांनी मुहूर्त साधून सही केलेली आहे. सर डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सर माझं असं म्हणणं आहे का जो एरिया डेव्हलप्ड व्हायचा असतो त्या बाबतीत डेव्हलपमेंट प्लॅनमध्ये सूचना असतात, पण जो एरिया ऑलरेडी डेव्हलप्ड आहे तर त्याची रिडेव्हलपमेंट ही पण एक फार महत्त्वाची गरज आहे. तर शहराच्या सुशोभीकरणाच्या दृष्टिकोनातनं किंवा शहराची आपली जी एक जुनी ओळख आहे ती मेंटेन राहण्याच्या दृष्टीने रिडेव्हलपमेंटची एक पॉलिसी सर्व पक्षांनी एक आखली पाहिजे. ज्या पद्धतीने या शहराचा विकास व्हायला पाहिजे, गोदावरी स्वच्छ वगैरे हे सगळे मुद्दे म्हणतात, परंतु मग तिथे गाड्या का धुतल्या जातात, कपडे का धुतले जातात? आता अहमदाबादला बघितलं 8 किलोमीटरची साबरमतीच्या किनाऱ्यावरती पूर्ण भिंत बांधलेली त्यांनी. असं आपण कॉर्पोरेशन काही करू शकत नाही का? त्या कपडे धुणाऱ्यांना आपण बंदी करू शकत नाही का? ते गाड्या धुणाऱ्यांबद्दल बंदी करू शकत नाही का? आणि शहराला जसा सामाजिक राजकीय चेहरा असतो तसा एक सांस्कृतिक चेहरा असतो. या सांस्कृतिक क्षेत्रासाठी सुद्धा यांच्याकडे काय अजेंडा आहे हा विषय कोणीच मांडला नाही. त्यांनी कृपा करून त्याच्याबद्दल काहीतरी बोलावं. डेव्हलपमेंट प्लॅनच्या संदर्भामध्ये या ठिकाणी मी शासनावरती जाहीर आरोप करतो की याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी राजकीय हेतू साध्य करायचा आहे. याच्यातल्या काही आणि जाचक अटी या तुम्हाला आता महापालिकेला त्रासदायक ठरतील, म्हणून तुम्ही जाणीवपूर्वक हा डेव्हलपमेंट प्लॅन या ठिकाणी पुढे ढकलतायत आणि आता याच्यामध्ये तो आचारसंहितेमध्ये कसा अडकेल असा या ठिकाणी हा प्रयत्न केला. या शहराची एक सांस्कृतिक ओळख आहे. हे कविवर्य कुसुमाग्रज आणि वसंत कानेटकरांचं गाव आहे. आम्ही तुम्हाला माहिती होऊन सांगतो, माझा प्रस्ताव आहे की या शहरात दुर्दैवानं एकही चांगली आर्ट गॅलरी नाही आहे, ती आम्हाला करायची आहे. नाट्यगृह एकच आहे. या भागामध्ये किमान 500 लोकांचं एक चांगलं नाट्यगृह असलं पाहिजे. नवीन रंगकर्मी या ठिकाणी निर्माण झाले पाहिजे. नुसतंच आपण फक्त आपला इतिहास बघतोय, परंतु नवीन रंगकर्मी तयार करायचे असतील तर या सर्व गोष्टींची आवश्यकता आहे. तो आमच्या अजेंड्यातला विषय. आता नाशिकच्या डीपी प्लॅनच्या बाबतीमध्ये नाशिकच्या डीपी प्लॅनच्या बाबतीमध्ये मी आपल्याला सांगू इच्छिते, नाशिकच्या डीपी मध्ये जेव्हा सुरुवातीला झाला तो प्रचंड घोटाळ्याचा, काही बिल्डरांना सोडून जनसामान्यांच्या जमिनीवरती आरक्षण टाकणारा डीपी झाला.
त्याच्यावरती आमच्यासारख्या काही सदस्याने सभागृहामध्ये जनतेला आम्ही बरोबर stay घेतला घेऊन त्याच्यावरती. 2 मिनिटं आवाज उठवला आम्ही आणि stay तो घेतला डीपी आम्ही त्याच्यावरती. नाही तुम्ही श्रेय तुम्ही stay केलं घेतला आणि मग आम्ही श्रेय घ्यायला त्याच्यावरती. तुम्ही आले मग तो काही विषय नाहीये आता मंजूर का नाही करत आहे ते सांगा हा तुम्ही. डीपी माननीय मुख्यमंत्री मंजूर करा पहिले, महोदयांनी मंजूर करा मंजूर तुम्ही. झाला माननीय मंजूर मुख्यमंत्री करा. महोदयांनी सही केलेली आहे 2 मिनिटं 2 मिनिटं 2 मिनिटं माझं पूर्ण होऊ द्या. मुख्यमंत्री महोदयांनी 3 दिवसापूर्वी नाशिकच्या डीपीवरती सही केलेली आहे आणि निवडणूक आयोगाला नेमकी पदवीधरची आचारसंहिता लागली. निवडणूक आयोगाला पत्र पाठवलेलं आहे. त्याचं नोटिफिकेशन सरकार 3 ते 4 दिवसामध्ये काढेल. या संदर्भात गोदावरी नागरी सेवा समितीतर्फे मी पदाधिकारी आहे. आम्ही एक PL पण मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. त्यासाठी गोदावरी पात्र कायम स्वच्छ राहावं यामुळे जे सिमेंट काँक्रिटीकरण गव्हर्नमेंटने केलेलं आहे महापालिकेने आणि त्याच्यात सरकार राज्य सरकारचाही त्याच्यात सहभाग आहे. पूर्वी हे गोदा पात्रात जिवंत झरे होते ज्या माध्यमातून कायम पाणी राहत होतं. गेल्या काही वर्षात सिंहस्थाच्या कामाच्या नावाखाली जे गोदा पात्र सिमेंट काँक्रिटीकरण केल्यामुळे ते गोदा पात्राला गटारीचं स्वरूप सध्या आलेलं आहे. तर आमचं मागणी अशी आहे की कोणीही सत्तेत येऊ हे गोदा पडदे जुने जे आहे सिमेंट काँक्रिटीकरण उखडावं आणि जिवंत झरे पुनश्च निर्माण करावे अशी आमची ज्याप्रमाणे राज्य सरकारने गुजरातमध्ये साबरमती नदीचा विकास केला त्याप्रमाणे नाशिकमध्ये गोदावरीचा विकास करण्यासाठी सरकार दुजाभाव करत आहे का इतक्या वेळात म्हणजे सुरुवात करायला हवी होती गोदावरीची. नाशिकची गोदावरी स्वच्छ आणि सुंदर राहिली पाहिजे ह्या मताशी मी देखील आहे. परंतु हा जो विषय आहे हा फक्त एकट्या दुकट्याचा काही विषय नाही आहे. हा संपूर्ण नाशिक शहरवासियांच्या सर्वांनी एकत्रित येऊन हा विषय सुटू शकतो. त्यामुळे सर्व नाशिक शहरवासियांनी एकत्रित येऊन या विषयामध्ये हात घातला पाहिजे. दुसरा मुद्दा असा आहे की आकडे जरी खूप सांगितले जातात तरी हे फार जे काही दीर्घकालीन काम आहे ते फास्ट केलं जात नाही. उदाहरणार्थ गोदावरी प्रदूषणाचा तर विषय तुम्ही सांगितला तर तिथं शहराच्या वाढत्या शहरानुसार जे सिटी प्लॅन करायचे आहेत ते प्लॅन अद्याप झालेले नाही. राहिला प्रश्न मी बोललो होतो की सगळेजण बोलत आहेत पण भ्रष्टाचाराच्या विषयावर फार कोणी आपल्या सत्ताधाऱ्यांकडून बोललं नाही. मुद्दा असा होता या महापालिकेमध्ये शिवसेना आणि भाजपची सत्ता असताना शेवटच्या वर्षात एक LED लाईट शहरामध्ये बसवण्याचा एक प्लॅन तयार झाला आणि वीज बचतीतून त्या ठेकेदाराला रक्कम द्यायचा असा एक निर्णय झाला. आता ती रक्कम होती काहीतरी 57-58 कोटी 60 लाख कोटी सॉरी. आणि त्याच्यानंतर तो जो ठराव करण्यात आला तर त्याच्यानंतर जे इम्प्लिमेंटेशन झालं तर ठेकेदाराला 202 कोटी रुपये द्यायचं असा ठराव झाला. आता प्रश्न असा आला की शिवसेना भाजपच्या काळात ते सुरुवात झाली मनसेने ते पुढं नेलं. त्याच्या पुढं आयुक्त गेडाम म्हणून जे होते त्यांना त्यात काही सस्पेक्टेड वाटलं जे ओरड होती माध्यमांमधून पण झाली होती आणि त्यांनी स्टॉप केलं. पण हा एक साधा भ्रष्टाचार विषय आहे याच्यावर महापालिकेत असलेल्या कोणत्याही किंवा आता पण जे राजकीय पक्ष आहेत यांनी कोणतीही आवाज काढला कोणीच याबद्दल काही बोलत नाही. सगळे एकमेकांचे कधीतरी मित्र राहिले आणि कधीतरी आता दुश्मन होणार आहेत किंवा राहिलेले आहेत अशी परिस्थिती म्हणून सगळं झाकता एकमेकांचं असं काही होतंय. शिवसेना या संदर्भात कोर्टामध्ये शिवसेनाच गेलेली लक्षात घ्या. जेव्हा LED हा विषय 200 कोटीने तो फुगवला गेला तेव्हा मी त्याला कडाडून सभागृहामध्ये विरोध केल्यानंतर देखील काही लोकांनी त्याला मंजूर केलं. माझ्या शिवसेनेचे गटनेते अजय बोरस्त्यांवरती डायरेक्ट मी आरोप करते की ह्या LEDच्या विषयामध्ये त्यांनी सही करून ह्या प्रस्तावाला समर्थन दिलं. तुम्ही स्वतःचा उपमहापौर होता लक्षात घ्या. 2 मिनिटं आणि तुमच्या उपमहापौर त्यानंतर मी आमदार झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री महोदयांना LEDच्या प्रकरणात भेटले आणि त्याची चौकशी राज्य सरकारकडून ती जी चालू आहे ती माझ्या पत्रावरती चालू आहे. आपण या चर्चेच्या काही शेवटच्या टप्प्यामध्ये आलो. एक महत्वाचा मुद्दा असा आहे जो आपल्या सगळ्यांच्याही जिव्हाळ्याचा आहे तो म्हणजे स्मार्ट सिटी. कारण सगळीकडे सगळ्या महत्वाची शहरं जी आहेत ती स्मार्ट सिटी जात आहेत. केंद्र सरकारपासून राज्य सरकार त्याच्यासाठी अनुदान देत आहे. तर नाशिकचं सुद्धा दुसऱ्या लिस्टमध्ये स्मार्ट सिटी म्हणून उल्लेख झाला. पण स्मार्ट सिटी नाशिक पाहिजे म्हणजे नेमकं काय हवं आहे? मला असं वाटतं की नाशिकला जे पर्यटन क्षेत्र मिळालेलं आहे सुला फेस्टमुळे म्हणा किंवा सिंहस्थ कुंभमेळ्यामुळे म्हणा त्याचा उपयोग करून घेतला पाहिजे आणि त्याच्यामुळे जिथे अजूनही प्रश्न रस्त्यांवर अडकलेले आहेत तिथे आपलं आंतरराष्ट्रीय विमानतळ येणार कधी. इथे सर्व मुद्दे चर्चा केले परंतु नाशिकची ओळख असणारा जो गावठाण भाग आहे त्याच्यामध्ये अत्यंत स्वच्छता नाही. 2 महापौर नाशिक नगरीने तिथून दिले परंतु स्वच्छता होत नाही. आत्ता 15 दिवसापूर्वी
रक्तमिश्रित पाणी हे नाशिकच्या जुन्या गावठाणामधल्या सर्व पाईपलाईनला आलं. ताईंनी जो झोपडपट्टीचा विषय काढला तर माझं थोडक्यात सांगणं आहे, तिथं आजही शौचालयाचे खूप मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम आहे. आरोग्य 2000 व्यक्तींच्या मागे एक शौचालय आहे. मागच्या काळात त्या गोष्टीवरनं मर्डरसुद्धा झाल्याचं आपल्याला माहीत असेल फुलेनगर सारख्या ठिकाणी. सार्वजनिक शौचालय नाही त्या शहराला आपण स्मार्ट सिटी म्हणता येणार नाही. आपल्यासाठी स्मार्ट सिटी काय आहे? सर, महिलांना रोजगाराच्या संधी मिळाल्या पाहिजे असं आपण म्हटलं होतं. नाशिकमध्ये 450 उद्यान आहेत आणि ते उद्यानांचे ठेके हे महिला बचत गटांना दिले गेले होते आणि ते महिला बचत गटांकडून काढून घेण्यात आले. एकीकडे सक्षमीकरणाची भाषा करायची आणि ते महिलांकडनं काढून घ्यायचे. यामुळे नक्कीच विकास हा गरीब लोकांचा साधला जाणार नाही हे मी सांगू शकते. स्मार्ट सिटी म्हणजे पहिले इंडस्ट्री येणं गरजेचं आहे. इंडस्ट्री आली तर ह्या सगळ्या मुद्द्यांवर जेवढी चर्चा झाली ते सगळं डेव्हलप होणार आहे. इंडस्ट्री खूप महत्त्वाचा विषय आहे. स्मार्ट सिटीचं विजन मी एक सामान्य नागरिक असून सुद्धा प्रभात7.com या वेबसाईटला लिहिलं आहे. स्मार्ट वेस्ट मॅनेजमेंट, पोर्टेबल वॉटर मॉनिटरिंग, एअर पोल्युशन कंट्रोल, चिल्ड्रन्स हेल्थ, सिनियर सिटीजन्स, हे सगळे प्रश्न आहेत. स्मार्ट सिटी म्हणजे काय मी स्वतः लिहिलेलं आहे प्रभाग7ला. अच्छा, बरं, तुम्ही ते द्या सगळ्यांना. सर, स्मार्ट सिटीपेक्षा सध्या बेसिक सुविधा तर मिळू द्या. मग आपण स्मार्ट काय पाहिजे ते सांगा ना. बेसिक सुविधा काय आहे तिथे अवेलेबल? शौचालय नाही, मोकाट जनावरांचा त्रास आहे, कुठल्याही कामाचं ऑडिट नाही आहे. आज त्यांनी सिंगापूर, मलेशिया, इकडे इंग्लंडला दौरे करायला जाता, त्याच्यात तुम्ही देवाली की आमचे जाऊन रस्ते बघा ना. 20 वर्षापूर्वी केलेले रस्ते गुणवत्तेच्यामुळे आजही टिकून आहेत. कशाला जाता सिंगापूरचे दौरे करायला आणि UK चे दौरे करायला? ठीक आहे, स्मार्ट रस्ते पाहिजे. तुमच्यासाठी स्मार्ट सिटी पाहिजे म्हणजे काय? स्मार्ट सिटी सगळ्यात महत्त्वाचं. आज आपले घरातली महिला घेऊन ज्यावेळेस आपण बाहेर पडतो, माझा प्रत्येकासाठी प्रश्न आहे, त्यावेळेस जर का तिला टॉयलेटला वगैरे किंवा कुठेही अंत्यत जर का कुठे जायची वेळ आली तर ती कुठे जाईल याचं सगळ्या राजकीय नेत्यांनी उत्तर द्यावे. गुन्हेगारी मुक्त नाशिक सर्वप्रथम झालं पाहिजे, तेव्हाच ती स्मार्ट सिटी होईल. नाशिकमध्ये एअरपोर्ट 2 वर्षापासून तयार झालेले, परंतु कोणी पुढची एकही लँडिंग इथून होत नाही. प्रत्येकाला तिरुपती बालाजी व इतर कोणत्याही ठिकाणी जायचं असेल तर मुंबईवरून जावं लागतं. एवढं मोठं एअरपोर्ट बनवले, पूर्ण बजेट धरले, परंतु कोणीच पुढचा प्रयत्न करत नाही. सगळे शहरात राहतात मोठमोठे नेते, परंतु एअरपोर्ट नाही या शहरामध्ये. स्मार्ट सिटी या दृष्टीने ज्येष्ठ नागरिकांसाठी ज्या सार्वजनिक सुविधा पुरवल्या जातात आहे त्याबद्दल मला बोलायचं आहे की सार्वजनिक ठिकाणी नाना-नानी पार्क व्हावेत. म्हणजे उद्यान जे आहे तिथं नाना-नानी पार्क व्हावे. मयुरेश सर, आता सर्वांकडं मोबाईल आलेले, स्मार्ट मोबाईल आले, 4G मोबाईल आले, ते नाशिक शहर वायफाय शहर झालं पाहिजे. अच्छा, नाशिक हे वायफाय झालं पाहिजे. ओके, तुम्हाला काय पाहिजे? स्वतंत्र भाजी मार्केट पाहिजे. जे रस्त्यावरती जे भाजी मार्केट भरतंय त्याच्यासाठी स्वतंत्र भाजी मार्केट मोठ्या प्रमाणात पाहिजे. बरोबर. हॉकर्स पॉलिसी, फेरीवाल्यांची पॉलिसी काय जरा? मला सर्वप्रथम हे सांगायचं आहे की नाशिकमधले लोक स्मार्ट झाले तर त्या स्मार्ट सिटीला अर्थ येईल. जोपर्यंत लोक स्मार्ट होत नाहीये तर त्याला उपयोग नाहीये. जसं तुम्ही बाकीचे लोक म्हटले की गुन्हेगारी कमी झाली पाहिजे किंवा बाकीच्या गोष्टी, पण लोक स्मार्ट नसतील किंवा बाकीच्या गोष्टी करत असतील तर कशी काय गुन्हेगारी कमी होईल? नागरिकांची जबाबदारी आहे. माझ्यासाठी स्मार्ट सिटीची कल्पना अत्यंत सुंदर आहे की प्रत्येक प्रभागामध्ये एक प्रकारे नगरपालिकेमध्ये स्थायी सभापती असतो किंवा वेगवेगळे पदं असतात, तसे प्रत्येक प्रभागामध्ये ती व्यवस्था आणली पाहिजे आणि जेणेकरून प्रत्येक नागरिकापर्यंत त्यांचे नंबर पोहोचले पाहिजे. स्मार्ट नाशिक याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय म्हणजे एकतर भ्रष्टाचार मुक्त तुम्ही हे दिलं पाहिजे, प्रशासन दिलं पाहिजे. तर त्याच्यामध्ये आम्ही सर्वात प्रथम पास झालेलो आहोत. आमच्यावर कुठल्याही प्रकारे 5 वर्षामध्ये आमच्यावर भ्रष्टाचार झालेले नाहीये. आम्ही भ्रष्टाचार मुक्त शासन दिलेलं आहे. स्मार्ट सिटी बद्दल काय करणार? संपूर्ण नाशिक शहर हे स्मार्ट झालं पाहिजे, सुंदर झालं पाहिजे, त्या मताचा मी आहे. ठीक आहे. राष्ट्रवादी काँग्रेस या नाशिक मधल्या प्रत्येक व्यक्तीला ही भावना निर्माण झाली पाहिजे. वेबसाईटवर जाऊन बघा, बीजेपीने कॉपी केली आमची सगळी ब्ल्यूप्रिंट. ठीक आहे. अरे जाऊन बघा, बीजेपी वाल्यांनी कॉपी केली आमची ब्ल्यूप्रिंट. जाऊन बघा याच्यावरती, वेबसाईटवर जाऊन बघा. आपण सांगतो तुम्हाला, नाशिक मधल्या प्रत्येक नागरिकाला जोपर्यंत स्वतःहून असं वाटत नाही की खऱ्या अर्थाने माझं गाव हे स्मार्ट झालंय, त्या नाशिककरांच्या मनातलं हे स्मार्ट नाशिक करण्याकरता आम्ही निश्चितच प्रामाणिकपणे प्रयत्न करू. शिवसेना, मला वाटतं नाशिकमध्ये एक चांगलं मास पब्लिक ट्रान्सपोर्टेशन, पार्किंगची व्यवस्था आणि लोकांना स्वच्छ पाणी आणि स्वच्छता हेच खरं स्मार्ट सिटी. जे सगळ्या अपेक्षा व्यक्त झाल्या त्या तुमच्या जाहीरनाम्यात येतील का स्मार्ट सिटी? आमच्या जाहीरनाम्यातच आहे. ठीक आहे. काँग्रेस, जवाहरलाल नागरी पुनरुत्थान योजनेअंतर्गत काँग्रेसच्या काळामध्ये सगळ्या सोयी सवलती देण्याचा केंद्र सरकारने प्रयत्न केलेला आहे. थेट लाईन पाईप योजना असो किंवा इतर अनेक योजना असो,
त्या राबवल्या गेलेल्या आहेत. काँग्रेसच्या काळामध्येच फाळके स्मारक असेल, बौद्ध स्मारक असेल, उड्डाण पूल असेल, खत प्रकल्प असेल आणि अनेक गोष्टी काँग्रेसच्या काळामध्ये झालेल्या आहेत. आता स्मार्ट सिटी अंतर्गत जो पैसा महानगरपालिकेला मिळणार आहे तो नक्की किती पैसा मिळणार आहे आणि त्या अंतर्गत शहर स्मार्ट होणार आहे का, हा सुद्धा एक संशोधनाचा विषय आहे. तरी परंतु नाशिककरांच्या अपेक्षेला जे स्मार्ट शहर आहे ते स्मार्ट शहर देण्याचा काँग्रेस प्रयत्न करेल. ठीक आहे. भाजप मी आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छिते की स्मार्ट सिटी हे जे आहे हे टप्प्याटप्प्याने आणि स्मार्ट प्रशासन म्हणजे लोकांची, फॉर एक्झाम्पल आता सांगितलं गेलं की घंटागाडीची तक्रार, तर ही घंटागाडी तुमच्या दारापर्यंत येणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी चांगल्या पद्धतीने जनतेपर्यंत प्रशासन पोहोचवणं म्हणजे स्मार्ट सिटी. आणि स्मार्ट सिटी आम्ही चांगल्या पद्धतीने करण्यासाठी वायफाय असेल किंवा इतर काही ज्या सुविधा ज्या आहेत की ज्याच्यामध्ये जो आता DPR पाठवण्यात आलेला आहे ते पूर्ण करण्यासाठी भारतीय जनता पार्टी हे कटिबद्ध आहे. ठीक आहे. या सगळ्या स्मार्ट सिटी बद्दलच्या नागरिकांच्या अपेक्षा होत्या आणि या पक्षांना पण काय वाटतं त्यांनी सगळ्यांनी सांगितलं. प्रत्येकाची अपेक्षा हीच आहे की या सगळ्या ज्या सल्ले जे होते, ज्या सजेशन्स होत्या या जाहीरनाम्यामध्ये याव्यात आणि जाहीरनाम्यानंतर त्या कृतीमध्ये याव्यात. आपण त्याची वाट बघणारच आहोत. तोपर्यंत निवडणुकीचं घोडा मैदान तर जवळच आहे. हे सगळे प्रश्न सतत या सगळ्या राजकीय पक्षांना आपण विचारत राहणार आहोत. नाशिककरांचा आवाज ABP माझा बनेल. तुर्तास माझा शहर माझं विजनमध्ये इथंच आपण थांबूयात. नाशिकमधून पुढच्या वेळेस आणखी एका शहरामध्ये त्या शहराचं विजन, दृष्टी जाणून घेण्यासाठी भेटणार आहोत. तुम्ही पाहत रहा ABP माझा.